तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता आज 2 नंबरच्या मानकरी झालेला आहे सेलू या पटातील. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वांना संपूर्ण नाव सांगा तुमचे. माझं नाव अक्षय आबाळे, राहणार प्रॉपर पुसदगाव. पुसदगाव. हो. आणि जिल्हा कोणता आहे दादा? जिल्हा यवतमाळ. यवतमाळ. आणि दादा बैलाचे नाव काय? बैलाचं नाव मोते आहे. मोते आहे. हा. मला वाटते दादा पहिल्यांदाच हा बैल आमच्यासारख्या पटामध्ये पडाला आहे, हो ना? हो, 1-2 वेळा पळालेला, नंबर पण केला, पण आज पण पळालेला परत. आणि आज 2 नंबरचा मानकरी. 2 नंबरचा मानकरी झालेला. आणि प्राईज वगैरे काय होता दादा आज? प्राईजचा आज 81,000 रुपये प्राईज होता 2 नंबरसाठी. हा. आणि कुठली खरेदी दादा या बैलाची? हा मैसूरहून घेतलेला बारीक बच्चा होता. याने आदातमध्ये खूप 100च्या वर नंबर केलेले, म्हणजे लहान जो गट असतो मोठ्या गटापैकी त्या गटात जिथं जाईल तिथं 1 नंबरचा तो मानकरी आहे. शंकरपटामध्ये. शंकरपटामध्ये. आणि 3 फेरे वगैरे 3 फेऱ्यात पण 3 नंबर करून आलेला आहे तिकडे जाऊन. कुठल्या बैलाला? तिकडं पुशेगावला. पुशेगावला. हा. आणि आणखी किती बैल आहेत दादा तुमच्याकडे? अजून एक आहे आणि तो घरीच आहे, छोटा आहे. हो का. आज काय पॉईंट बनले होते तुमचे? काल सेकंदासाठी पळालेलो 33-99 झाले होते. 33-99. आणि विरुद्धमध्ये आमचे इकडले बैल हा, होते, हो ना? तुमच्या इकडचेच बैल होते. तर कसे वाटले दादा आजची शर्यत? आजची आनंद झाला. 2 नंबरची गाडी, एवढ्या लांबून आलो आम्ही इथं 2 नंबरची गाडी केल्याबद्दल सगळे आमचे मित्रप्रेमी आहेत तेवढे सगळे खुश आहे. तर आनंद झाला आजच्या 2 नंबरला पळाल्यामुळे. आणि याच्यानंतर कुठल्या मैदानात जायची? त्याच्यानंतर आम्ही आता ते हिंगोलीला हिंद केसरी मैदान आहे येळेगाव, तिथं जाणार आहे. आणि दातात वगैरे किती आहे बैल? दातात आत्ता 4 होता आत्तापर्यंत, आत्ता 6 लावत आहे. 6 लावत. हा, आता 3 फेऱ्यात जायचं का? आता 3 फेऱ्यात जायचं. तर जसे शंकरपट होते त्यामध्ये किती किती नंबर दादा बैल करते? शंकरपटमध्ये पहिला, दुसऱ्या, तिसऱ्या नंबरवरच खेळतो. हां. आणि जोडीचे धुरकरी वगैरे कोण होते? जोडीचे धुरकरी आजचे होते, आज आणि कालचे विजूभाऊ धुरकरी होते साजेगाव. नेहमी आमचे संजूभाऊ असतात तिकडचे, आमच्या इकडचे काय धुरकरी. आमचा हे बारीक माझा मित्र आहे सोन्या ड्रायव्हर, हे पण गाडी पळवतो. आणि याचा इतिहास सांगा दादा बैलाचा. दादा हे बैल असा आहे की याला जुतायला कोणतीही तकलीफ नाही. जसा माणसानं उभा केला तसा उभा राहतो आणि कोणतीही तकलीफ नाही देत. फक्त जे धुरकरी वगैरे आहे यांना जरा मारतो, बाकी लोकांना मारत पण नाही. आणि दादाला मागणी किती रुपयापर्यंत आली? 10.5 लाखाचा व्यवहार झाला होता तिचा, देऊन परत बैल वापस घेतलेला आम्ही. काहून दादा? हा विकायचा नव्हता त्यावेळेस. आणि जसा 2 बैल आहेत तुमच्याकडे, जसा यांच्या मेंटेनन्स वगैरे कसं असतं दादा? मेंटेनन्स त्याला आता दूध चालू होतं आतापर्यंत, पण त्याचं वजन वाढल्यामुळे आम्ही त्याचं दूध बंद केलेलं. त्याला फक्त आता अंजीर आहे. आणखी आपलं नाव सांगून दादा एक वेळ. अक्षय आबाळे, मी पुसद बैलगाडा संघटना तालुका अध्यक्ष आहे, जिल्हा यवतमाळ. हा. तर कशी होते दादा तुमच्याकडली शर्यत? आमच्या इकडं 300 आणि 350, 400 जास्तीत जास्त रस्ता असतो. तिथं बैल 4 सेकंद 5 सेकंदात असा धावतो. आणि किती फेरे वगैरे पडायला लागते? किती पण फेरे चालतात आमच्या इकडं. असं काही नसतं की ह्या बैलात हाकलला, ह्या बैलात. ज्या बैलासोबत सेकंड पॉईंट कमी झाले त्या बैलावर आमच्या बैलाचा नंबर असतो. ज्याचे सर्वात कमी सेकंद त्याचा पहिला नंबर. टॉपला कोणकोणत्या बैलाबरोबर पडला? टॉपला आत्ता 4 दिवस झाले आयकॉनिकमध्ये पण नंबर केला त्यानं. आणि त्याच्यानंतर हे कोयनूर सोबत आम्ही नेहमी खेळतो. इकडं चंद्रपूर साईड, इकडं रोज आमचा नंबर असतो. स्पेशल पण आमचेच असतात तिकडं. आणि आमच्या इकडं पण प्रत्येक बैलात पळाला, जसा साहेबराव पाटलाचा बिट्टू आहे, कैलासराव आहे, अशा टॉपच्या बैलात सर्व बैलात ते पळून आहे आत्तापर्यंत. आणि याच्या आधी दादा तुमच्याकडे कसे कोणकोणते बैल होऊन गेले? आमच्याकडं आयकॉनिक झाला गेल्या वर्षी, त्याच्या आधी पण 2-3 बैल झालेले. गेल्या वर्षी माझा एक बच्चा होता, जे मी घरून उर्मिलाताई गायकवाड आहेत तिकडं 3 फेऱ्याच्या मैदानात त्यांना दिलेलं माझं वासरू आहे. 8.5 लाख रुपयात घरून दिलं होतं जीवा नावाचं. हा. आणखी जसं तुम्ही म्हटले का तुमच्याकडे जे चाबी वगैरे बैल होता? हा, ते आमची चाबी तेजा होता, लाखा बल्लम. ते 2 वर्ष अगोदर मी भंडाऱ्यात दिलेली. म्हणजे आमच्या जिल्ह्यामध्ये? तुमच्या जिल्ह्यात दिलेले होते. हा. आणखी तुम्ही म्हणजे बैल खरेदी करून विकत असता का? नाही, असं नाही खरेदी करत, पण जो आम्हाला आवडला की या बैलावर आपलं नाव होऊ शकेल असा बैल खरेदी करतो. आणि ज्यावेळेस आमचं झालं त्यावेळेस आम्ही बैल पण विकत पण असतो. आणि काय ग्रुपच्या नावाने तुमचे बैल पडतात? आमचा मोठा ग्रुप आहे ढानकीचा, त्या नावानं आमची गाडी पळते. आमचे गुरुजी आहे हुंडेकर गुरुजी, त्या नावानं आमची गाडी पळत असतो. काय मार्गदर्शन करशील दादा युवा पिढीला? काही नाही, याचं जे नवीन या शंकरपटात बैलाच्या नादी लागणारे आहेत, प्रत्येकाला असं सांगणं आहे माझं की ज्या वेळेस तुमच्या बैलाला गिऱ्हाईक लागते त्यावेळेस तुम्ही बैल देऊन फसवा. हे क्षेत्र असं आहे, इथं नाद केल्यानं कोणाचं भलं नाही होत. ज्या बैलाला चांगली किंमत लागली त्या गरीब माणसानं हा बैलात या क्षेत्रात बैल विकून मोठं झालेलं चांगलं आहे. कधी पण बैल ज्या वेळेस आपल्याला वाटलं आपल्या बैलाची मेहनत निघली, आपली किंमत निघली, त्यावेळेस बैल विकला. जो या खेळात बैल विकतो तोच या खेळात फायद्यात असतो. आणि किती लोकांची टीम वगैरे आहे तुमची?
आम्ही प्रत्येकच सोबतच असतो. आम्ही एका जिल्ह्यातले कमीत कमी आमच्या इकडे 100 बैलवाले आम्ही सगळं मित्र परिवार आहे आमचा, असं बाटून नसते. आज माझ्या बैलानं नंबर केला, उद्या याच्या बैलानं केला, तरी आमच्यात आमची कोणतीही नाराजी नसते. आता हे आमचा मित्र आहे सिमरन, याचं आणि माझ्या गावाचं 120 किलोमीटरचं अंतर आहे, पण तरी पण आज तो फोन लावल्या इथं आला. आणि असं मित्रप्रेम पटामुळे संबंध नातेवाईकापेक्षा जवळचे संबंध होतात याच्यात. आता आमचे डॉक्टर आहे, डॉक्टर पण आम्हाला चांगली सल्ला देतात. त्यांच्याकडे पण एक लहान्या गटाचा छावा पळणारा चांगला वासरू आहे. मला वाटते तुमच्याकडे बैल येतात तर ते रावट्या करू हा, रावट्या करू राहतात. आमचा खाण्यापिण्याचा स्वयंपाक वगैरे सगळं सोबत असतो. आम्ही कोणाच्या भरोश्यावर म्हणजे अवलंबून नाहीत. आम्हाला वाटत नाही की आम्ही आमच्या शोकासाठी कोणाला त्रास द्यावा म्हणून. हा, धन्यवाद दादा एवढी माहिती दिल्याबद्दल. चालतं. हा पडायला दादा हा मोत्यासोबत पळालेला बैल आहे. बैलाचं नाव आहे कोहिनूर. हा, आणि कुठला आहे दादा हा बैल? हा बैल आहे साजेगावचा, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. आणि याचे मालकांचे नाव आहे? यांच्या मालकाचं नाव आहे, हा बैल सुमित राजू राठोड यांच्या नावाने पळतो. हा, म्हणजे दोघाच बैल आहे का एकाच? नाही, एकातच बैल आहे. ते त्यांचे पुतणे आहेत, त्यांच्या नावानं बैल पळतो. विजूभाऊ धुरकरी म्हणून आहेत, ते नामांकित हिंद केसरी आहेत आणि चंद्रपूर केसरी पण आहे. हा बैल त्यांचा आहे, त्यांच्या पुतण्याच्या नावाने पळतो. सुमित राजू राठोड नावाने बैलाचं नाव कोहिनूर आहे. आणि दातात वगैरे? हा म्हैसूर जाती आहे आणि दाताला 4 झालेला आहे. हा, आणि कोणती खांदी पडते? दोन्ही खांदी पण पळतो, दोन्ही खांदीला चांगला पळतो. आज 2 नंबरचा मानकरी आहे, 2 नंबरला चांगली गाडी लावलेली असताना. आणि तुमच्याकडे पहिऱ्या वगैरे मध्ये अडचण वगैरे येते का? नाही, तर आमच्याकडे कसं आहे, सेकंदनुसार बैल पळवला जातो. म्हणजे ज्याचे सेकंद जवळ आहे त्या सेकंदाला बैल दुसरा आम्ही मागत असतो. धन्यवाद दादा एवढी माहिती दिल्याबद्दल. बघू शकता मित्रांनो, आज 85,000 हो ना, पण 81,000 81,000 मानकरी झालेला आहे मित्रांनो. अगदी लहान्या वयामध्ये बैल पळत आहे, बघू शकता तुम्ही. शंकरपटात फार नाव केलं. शंकरपटात फार नाव केलेलं आहे, खूप नंबर केले त्याने पण. 1 नंबर 2 नंबर चांगल्या टॉपच्या गाडीत तो पण पळालेला आहे. आणि याचं एक वैशिष्ट्य आहे, हा बैल पुण्यात बारी लावून आलेला आहे 4 बैलात. जे मोठा घाट असतो हुर्रचा सोडायचा 800 फूट चढाचा, त्या घाटात बारी लावून आलेला बैल आहे. याला किती पर्यंत तरी मागणी आली? याला 6 लाख रुपयाची मागणी आली होती पुण्यासाठी, पण ते थोड्या काही कारणामुळे व्यवहार कॅन्सल झालेला. धन्यवाद दादा एवढी माहिती दिली.